ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयुग. ओम श्री परमात्मने नमः. अथ षष्ठोध्यायः. 6व्या अध्यायाची प्रस्तावना भाग 1. संजय धृतराष्ट्र संवाद भाग 1. ज्ञानदेवांनी 6व्या अध्यायाला 38 ओव्यांची प्रस्तावना लिहिलेली आहे. तसं पाहिलं तर पहिल्या अध्यायाच्या दीर्घ प्रस्तावनेनंतरची थोडी मोठी अशी ही पहिलीच प्रस्तावना आहे. 2, 3, 5 या अध्यायांना प्रस्तावना नव्हतीच. 4थ्या अध्यायाला 15 ओव्यांची छोटी प्रस्तावना होती. ज्ञानदेव आपल्या प्रस्तावनांचा उपयोग कशा प्रकारे करून घेतात हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. साधारणपणे प्रारंभीची मंगलाचरणे ही देव वा गुरुना वंदन म्हणून लिहिलेली असतात, पण ज्ञानदेवांचे या प्रस्तावनांच्या बाबतीत सुद्धा वेगळे पण दिसून येते. आता आपण या प्रस्तावनेच्या ओव्या पाहूया. मग राया ते म्हणे संजयो, तोची अभिप्रावो अवधारिजो, कृष्ण सांगती आता जो योग रूप. मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला, कृष्ण जो 5व्या अध्यायात दाखवलेला योगरूप अभिप्राय अर्जुनाला सांगतील तो ऐका. सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागे नारायणी, की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. श्रीकृष्णाने अर्जुनास ब्रह्मज्ञानाचे पारणे केले, म्हणजे आजपर्यंतच्या अज्ञानरूपी उपासनानंतर ज्ञानामृताची मेजवानी केली. त्या समयी आम्ही सहजगत्या पाहुणे म्हणून प्राप्त झालो. कैसी दैवाची आगळिक नेणीचे, जैसे तान्हेली या तोय सेविजे, की तेची चवी करून पाहिजे तव अमृत आहे. आमचे दैव किती थोर आहे हे कळत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या तहानलेल्या पुरुषाने पाणी पिण्यास लागावे व पाण्याचा घोट घेऊन त्याची रुची पाहावी, तो त्यास ते पाणी नसून अमृत आहे असे समजावे. तैसे आम्हा तुम्हा जाहले, जे आडमुठी तत्व फावले, तव धृतराष्ट्रे म्हणितले हे न पुसू तू ते. तसे आम्हाला व तुम्हाला झाले आहे, कारण मिळण्याचा संभव नसताना ब्रह्मज्ञान आपणास मिळाले आहे. तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला, आम्ही तुला ही गोष्ट विचारित नाही. ज्ञानेश्वरांनी 6व्या अध्यायाची सुरुवात संजय व धृतराष्ट्राच्या संवादाने केलेली आहे. श्रीकृष्णांनी 5व्या अध्यायाच्या शेवटी योग मार्गाचा उल्लेख केला होता. तोच 6व्या अध्यायाचा विषय आहे. संजय, श्रीकृष्णांनी आतापर्यंत जे ज्ञान सांगितले ते ऐकून समाधान पावलेलं आहे. 5व्या अध्यायापर्यंत श्रीकृष्णांनी अर्जुनाला जो कर्मयोगाचा उपदेश केला व कर्म मार्गाने सुद्धा मोक्ष प्राप्त करून घेता येतो याचे विवरण केले, त्यालाच संजय ब्रह्मरसाचे पारणे म्हणत आहे. तो धृतराष्ट्राला म्हणतो की ब्रह्मरसाचे सहजच पारणे झाले. शिवरात्र, एकादशी वगैरे उपवास दुसऱ्या दिवशी देवाला नैवेद्य दाखवून सोडतात, त्याला पारण म्हणतात. संजयाला श्रीकृष्णांचे बोलणे म्हणजे ब्रह्मरसाचे पारणेच वाटत आहे. जणू काही त्याला इतके दिवस उपवास घडला होता व आज हा नैवेद्य प्रसाद रूपाने प्राप्त झालेला आहे आणि हे संभाषण त्याला सहज ऐकायला मिळाले. जणू अर्जुनासाठी भगवंत हा प्रसाद देत होते, तेव्हा आपण पाहुणे म्हणूनच तेथे आलो असे त्याला वाटू लागले. अतिथी देवो भव या नात्याने आपल्यालाही हा ब्रह्मरस प्राप्त झाला, त्याबद्दल त्याला कृतकृत्यता वाटत आहे. त्यामुळे त्याला आपले दैव थोर आहे असे वाटत आहे. अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच हा परमार्थ घडे असे समर्थांनी दासबोधात म्हटलेले आहे. अनंत जन्मांचे पुण्य गाठीशी असले तरच भगवत कृपा होणे शक्य आहे आणि भगवंत कोणत्या रूपाने कशी कृपा करतो हे सामान्य मनुष्याला कळत नाही. येथे भगवंतांनी संजयाला श्रीकृष्ण अर्जुन संवाद ऐकण्याच्या निमित्ताने त्याच्यावर कृपा केली आहे. साधारणपणे एखादी अमूल्य गोष्ट नकळत इच्छा केलेली नसताना सुद्धा प्राप्त झाली की मनुष्याला आपल्याच दैवाचा हेवा वाटतो. संजयाचे पण तसेच झाले आहे. ज्ञानदेवानी येथे ही गोष्ट एक प्रतिमा वापरून स्पष्ट केलेली आहे. तहान आलेला मनुष्य तहान भागवण्यासाठी पाणी पितो, पण ते पाणी म्हणजे अमृत असलं तर अमृत पिऊन मनुष्य अमर होतो अशी पुराणातील कल्पना आहे. आणि अमृत प्यायल्यावर काही खाण्यापिण्याची इच्छाच शिल्लक राहत नाही. त्यामुळे तहानलेल्याला अमृत मिळाले तर त्याला आयुष्यात पुन्हा तहान लागणारच नाही. त्या अमृताप्रमाणे असणारे शब्द संजयाला दैव योगाने ऐकायला मिळालेले आहेत.
आता आणखी काही जाणून घेण्याची गोष्ट शिल्लकच राहिलेली नाही. संजयला वाटत आहे की जसे आपल्याला ही अमृतवचने ऐकल्यावर कृतकृत्यता वाटली, तशीच कृतकृत्यता धृतराष्ट्रालाही वाटली असली पाहिजे. कारण सहसा न ऐकायला मिळणारे ब्रह्मज्ञान संजयाला व त्याच्या मुखाने धृतराष्ट्राला अनायासेच ऐकायला मिळालेले आहे. पण धृतराष्ट्राचा स्वभाव कसा आहे ते ज्ञानदेवानी अर्ध्या ओवीत दर्शवले. धृतराष्ट्र म्हणतो, तव धृतराष्ट्र म्हणितले, हे न पुसव तू ते, हे मी तुला विचारलेच नव्हते. एवढ्यावरून आपल्याला या ग्रंथाचा अधिकारी कोण ते ज्ञानदेवानी अप्रत्यक्षपणे सांगितलेले आहे. संजय हा अधिकारी श्रोता आहे, तर धृतराष्ट्र हा अनधिकारी श्रोता आहे. श्रीकृष्ण वचने दोघांच्याही कानावर पडली, पण त्यातून संजयाने मात्र आत्मकल्याण साधून घेतले. तर धृतराष्ट्राच्या बाबतीत मात्र तो सदुपदेश पालथ्या गाड्यावर पाणी असावे त्याप्रमाणे झाला. तो उपदेश बाहेरच्या बाहेरच वाहून गेला. त्याच्या मनात तो झिरपलाच नाही. साधक अधिकारी असेल तरच गुरु जो उपदेश करतात त्याचे चीज होते, नाहीतर त्या उपदेशाचा काहीही परिणाम होत नाही. म्हणून अधिकारासारिखे देणे हे वचन यथार्थच आहे. त्याच्या या बोलण्यावरून संजयाने धृतराष्ट्राचा स्वभाव कसा ओळखला त्याचे वर्णन ज्ञानदेवाने केलेले आहे. ते आपण उद्याच्या भागात पाहू.